ठाकरे हे चांगलेच आक्रमक झालेत। राज्यातील प्रत्येक जिल्हा मराठी माणसाचा आहे। मराठी अमराठी वादाला सरकार जबाबदार असल्याचा आरोपच आदित्य ठाकरेंनी केलाय। तर शिवडी परळ मराठीत म्हणा, मराठी नावं का बदलता असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी विचारलाय। जी घटना आहे कल्याण मधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे। हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील, जातीमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे। वडाळा बोला ना, काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात? अपर वरळी लिहा ना, शिवडी आहे, शिवरी लिहितात, शिवरी लिहा, शिवडी आहे, परळ लिहा। कशाला ही सगळी नावं बदलताय? यांचेच एक मंत्री आहेत लोधा, विचारा काय नक्की आहे। आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने ह्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे।